17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता। 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यास ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष आग्रही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा बीड दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द केल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींची छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभेचं आयोजन। पंतप्रधान मोदींची आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये सभा। सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। शिवाजी पार्क मैदानात सभेची जय्यत तयारी। पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्कमधील सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल। सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या 14 मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यात वाकोडी गावाजवळ जवळपास 2000हून अधिक महिलांना पैसे वाटल्याचा बांगर यांच्यावर आरोप। रोहिणी खडसेंचं बोदवण पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन। कार्यकर्त्यांना विरोधकांकडून धक्काबुक्कीसह मारहाण झाल्याचा आरोप। मुक्ताईनगर मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्याची मागणी। तासगाव कवठे महांकाळमध्ये एमआयडीसीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। बापसे बेटा सवाई संजय काका पाटलांची रोहित पाटलांवर टीका, तर विरोधकांच्या छाताडावर पाय ठेवून एमआयडीसी मंजूर करून दाखवली रोहित पाटलांचा पलटवार। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी। रामटेकमध्ये बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्यावरून सुनील केदार यांची प्रतिक्रिया। आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोराला पाठिंबा, केदार यांचा खुलासा। धाराशिव विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार कैलास पाटील ठाकरेंवरील निष्ठेमुळे नाही, तर वडिलांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे सुरतच्या रस्त्यावरून परतलेले कैलास पाटलांचे जुने सहकारी शिवाजी कापसेंचा दावा। राहुरी नगर मतदारसंघातील उमेदवार प्राजक्त तनपुरेंचे वडील प्रसाद तनपुरेंकडून कार्यकर्त्याला धमकी। तनपुरेंचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ असा इशारा दिल्याचा कार्यकर्त्याचा आरोप। माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे सारख्या घोषणांची गरज नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तुतारीकडून निष्ठावंतांना उमेदवारी नाही, परळी मतदारसंघात जातीपातीचे राजकारण तेवत ठेवण्यासाठी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिली का? धनंजय मुंडेंचा शरद पवारांना सवाल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। 16 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट। शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले कॅबिनेट मंत्रिमंडळात बसण्यास इच्छुक। 4थ्यांदा विजयी होऊन मंत्रिपदावर बसणार, गोगावलेंना विश्वास। दिलीप वळसेंचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास माझ्यामुळे, मात्र वळसे हे गद्दार आणि गद्दारांना सुट्टी नाही, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांच्या आरोपांना 18 तारखेच्या सभेतून उत्तर देणार, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। वळसे पाटील काय बोलणार याकडे लक्ष। मुलीनंतर साहेबांनी थेट नातूच पुढे केला। बारामती तालुक्यातील गाव भेटी दरम्यान अजित पवारांची फटकेबाजी। शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतात, त्यामुळे भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर बोलायला पाहिजे। अजित पवारांच्या नातू पुढे केल्याच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचे सगळं बघायचं आहे, अजितदादांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा। तर 84 हे काय वय आहे का? मी काय म्हातारा झालोय का? भर सभेत शरद पवारांचा सवाल।
महाविकास आघाडीचे 170 उमेदवार निवडून येतील आणि सरकार बनेल ही काळ्या दगडावरची रेघ, रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले आणि काँग्रेस नेते कन्हैया कुमारांकडून प्रफुल्ल गुडधेंचा प्रचार. शिंदे हे मुख्यमंत्री नाही तर बेईमान गुजराती नेत्यांचे चौकीदार आहेत, कन्हैया कुमारांची टीका. महायुतीने विरोधी पक्षनेते पदाची चर्चा करावी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा महायुतीला टोला. नाशिकच्या दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी निधन. मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष केलं होतं त्यांनी प्रतिनिधित्व. बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार अर्धा तास हॉस्पिटल बाहेर उपस्थित होता. सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार लीलावती बाहेर थांबलेला. चौकशीतून धक्कादायक माहिती उघड. पीएमसी बँक घोटाळ्यात 2 वर्षांनंतर आज सुनावणी. बुडीत गेलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतले खातेदार गेली 5 वर्ष लढत आहेत. घोटाळ्यामुळे 300हून अधिक वयोवृद्ध खातेदारांचा मृत्यू. एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींना भरसभेत सोलापूर पोलिसांकडून नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नका अशा आशयाची नोटीस. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळेंची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती. आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख. सांगलीच्या मिरजेतले वंचितचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजित घाटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी. बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्यानं घाटे नाराज होते. राष्ट्रवादीतील पुण्याच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरेंचा शरद पवार गटात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उरण मतदारसंघातील शेकापमधील आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश. भाजप उमेदवार महेश बालादींच्या जाहीर सभेत पार पडला पक्षप्रवेश. ऐरोली विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार MK मडवींकडून जाहीरनामा प्रसिद्ध. विक्रोळी ते घणसोली उड्डाणपूल, पर्यावरणाचं संवर्धन, शिक्षण आदी गोष्टींवर जाहीरनाम्यात भर. सांगलीतील मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांचा वाजत गाजत प्रचार. मिरजेत आमचाच विजय निश्चित, विश्वास खाडेंनी व्यक्त केला. मोर्शी विधानसभेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या पत्नी प्रचाराच्या मैदानात. 1 वर्षाच्या बाळाला घेऊन मोनाली भुयार यांच्याकडून गावोगावी भेट देत प्रचार. भंडारा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकरांच्या प्रचारात मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासाठी रोड शोचं आयोजन. वर्षा उसगावकरांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. भाजपच्या उमेदवार सीमा हिरेंच्या प्रचारासाठी हास्य जत्रा कार्यक्रमातील श्याम राजपूत मैदानात. अहिराणी भाषिक मतदारांना अहिराणी खानदेशी भाषेत मतदान करण्याचं केलं आवाहन. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघात आमदार सुहास कांदेंच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अंजुम कांदे मैदानात. प्रचारादरम्यान गेल्या 5 वर्षातील विकास कामं जनतेसमोर मांडत असल्याची अंजुम कांदेंची माहिती. नागपुरात काँग्रेस नेते नितीन राऊतांच्या कारचा अपघात. प्रचार संपवून घराकडे जात असताना कारला ट्रकची मागून धडक. सुदैवानं नितीन राऊत आणि कारमधील त्यांचे सहकारी सुखरूप. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरेंचा बॅनर अज्ञातांनी फाडला. तर लोकांच्या मिळत असलेल्या समर्थनामुळे विरोधक अशी कृत्य करत असल्याचा गावतुरेंचा आरोप. आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या 5,902 तक्रारींपैकी 5,833 तक्रारी निकाली. 519 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती. नागपुरात पोलिसांनी जप्त केले 1,35,00,000 रुपये. सेंट्रल अव्हेन्यू रोडवरून रक्कम घेऊन जाताना एकाला ताब्यात घेतलं.
वर्ध्यात विविध ठिकाणच्या कारवाईत एकूण 21,89,000ची रोकड जप्त. हिंगणघाटमध्ये FST पथक आणि पोलिसांची 3 ठिकाणी संयुक्त कारवाई. भंडाऱ्यातल्या तुमसरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन. जिल्हाधिकारी संजय कोलते आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन सहभागी. उपाशीपोटी राहणं तसंच बैठे कामांमुळे मुंबईकरांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याचं सर्वेक्षणातून समोर. मधुमेह टाळण्यासाठी पालिकेकडून ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स मोहीम हाती. 1956च्या आधी वडिलांचं निधन झालं असल्यास मुलीचा मालमत्तेवर हक्क नाही. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. तर 1956च्या आधी निधन झालेल्या पतीच्या मालमत्तेवर विधवेचाही हक्क राहत नाही. न्यायालयाकडून स्पष्ट. मुंबईत थंडीची एंट्री लांबणीवर. 21 नोव्हेंबर नंतरच तापमानात घट होणार. कुलाबा वेधशाळेनं वर्तवला अंदाज. जळगावात धावत्या रुग्णवाहिकेला आग. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट. चालक आणि डॉक्टर रुग्णवाहिकेतून बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली. कर्नाटकात सरकार पाडण्यासाठी भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप. ईडी सीबीआयचा दुरुपयोग करून भाजप षडयंत्र रचत असल्याचं सिद्धरामय्यांचं वक्तव्य. पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान राजस्थानमधील सामरावता गावात गोंधळ. अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट. पोलिसांकडून जवळपास 60 जणांना अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.